पुण्यातील घटनेनंतर पोलीस अलर्ट मोडवर, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या सुरक्षेत केली वाढ। वाढवण बंदरानंतर आता पालघरमध्ये सरकारची मुरबे बंदर उभारणीला मंजुरी, बंदरासाठी 4259 कोटींचा निधी मंजूर। नांदेड जिल्ह्यात पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा, कुणाला 5, कुणाला 10 तर कुणाला 21 रुपयांची दिली नुकसान भरपाई। भंडाऱ्यात व्हॅनची विद्यार्थ्याच्या सायकलला धडक, अपघातात 10 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू। चाळीसगाव तालुक्यातील देशनाला धरण 4 वर्षांनंतर 100% भरलं, पाणी प्रश्न मिटल्यानं नागरिक सुखावले। देवगडच्या गव्हाणे गावात गवारेड्यांचा धुमाकूळ, वनविभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी। पुसद तालुक्यात पावसाचा धुमाकूळ, शिल्लक राहिलेल्या सोयाबीनच्या काढणीला वेग, उरलेलं पीक तरी हाती लागण्याची शेतकऱ्यांना आशा। लासलगाव मनमाड बाजार समितीत कांद्याची घसरण काही थांबेना, क्विंटल मागे 920 रुपयांची घसरण झाल्यानं शेतकरी हवालदिल। पालिका आयुक्तांकडून पीएमआरडीए हद्दीत पाणीपुरवठा करण्यास नकार, लाखो नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर। सोलापुरात महिला डॉक्टरला 67 लाखांचा गंडा, फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश।